करा उदार सद्गुरु रायाचा जय जयकार 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 करा उदार सद्गुरु रायाचा बाबाचा माझ्या मुद्रा बाबाचा जय जयकार करा उदार सद्गुरु रायाचा 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 बोलो गोपाल कृष्ण भगवान की अब अपने माता पिता की गुरुजनों की आज के आनंद की स्वर्गीय बाबा की बोलो रे बाई सब संतन की तर अभंग घेतलाय सेवेशी संत तुकोबारायचं आजचा दिवस आहे 23 जन्माला येतो बाळ सगळ्याच्या मनामध्ये आनंद असतो सगळ्याच्या चेहऱ्यावर खुशीचा दिवस असतात जन्माला आला तेव्हा मरत्या वेळेस कोणाला दुःख असतो आनंद कधी राहत नाही कारण की बारे मुन्नालाल बाबा स्वर्गासी गेले प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी आलं असेल गावामध्ये होता कसा नाही कसा राहिला कसा गेला कसा वेदना किती झाल्या किती नाही ते तुम्हाला माहित होतं आणि ज्या वेदनेनं गेलं त्या वेदनेचा दुःख आम्हाला झालं सगळ्या जणांच्या डोळ्याला अश्रू आलं पण आत्मा कोणासाठी रडत नाही आत्मा कोणासाठी रडत नाही आणि म्हणून बारे आत्मा अमर आहे अमर मुन्नालाल बाबाची आत्मा निघून गेली पंचदेहाचं शरीर खाली टाकलं कारण की या शरीराला प्रत्येकाला सोडायचं आहे आमच्या सेवेशी बसलेले आदरणीय आमचे बोपचे महाराज तर बारे पेटीवादक झाले कारण की काही कारणास्तव कोण दिवस येईल असा कोण जाणतो कारण भाग्यानं दर्शन होतात दादा कारण की एवढे दिवस झाले एवढे वर्ष झाले पण भाऊचं दर्शन आम्हाला झालं नाही आणि आमचे दर्शन त्याले झाले नाही पण बारे महाराजाच्या समोर बोलणं हे कठीणच असते का नाही कारण की माझं लहानसं लेकरू बा त्यांच्या समोर बोलावं कसं वागावं कसं पण काही का असो जे काही वाणी माझी संतांच्या कृपेने निघेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल मी माझ्या अधिकाराने काही बोलणार नाही आणि म्हणून संत गुरुदेव म्हणतात आपल्या वाणीने नाही मी बोलत आपल्या वाणीने नाही मी बोलत आणि सदा भगवंत वाचा त्याची सदा भगवंत वाचा त्याची सदा भगवंत सदा भगवंत वाचा त्याची सदा भगवंत वाचा त्याची वाचा त्याची सदा भगवंत वाचा त्याची सदा भगवंत वाचा त्याची प्रत्येक मनुष्य त्याच्या कृपेने बोलत आहे त्याच्या कृपेने कार्य करत आहे कारण आपल्या अधिकाराने आम्ही काही करणार नाही बाबाची इच्छा असेल मी काय करायचं मला काय करायचं होतं मला नातवाचं लग्न पाहायचं होतं माझ्या नातींचं सुख पाहायचं होतं काहीतरी इच्छा ठेवून दादा निघून गेले आपल्या मनानं राहू शकले का
नाही. आपल्या मर्जीने जगू शकले का? नाही. आम्ही चालत आहोत, आमचं ब्रेक त्याच्या हाती आहे. जेव्हा त्यानं दाबलं तर आमचं खेळ संपलं दादा. आणि म्हणून माणसाच्या जन्माला आलो, मानव देह आपल्याला मिळालं, पण भाग्यानं प्राप्त झालं. 184 योनी आपल्याला फिरून हा मानवाचा जन्म प्राप्त झाला. मग सांगा सुख असेल का दुःख असेल? एवढ्या वेदना तर बघून आलो. मग मानव जन्म मिळालं, अनमोल जन्म मिळालं, मनुष्य सुख प्राप्त झालं असेल? नाही. कारण की संत सांगतात 9 मास गर्भामध्ये जो बाळ वाढला, जो गर्भ 9 महिन्यामध्ये झालं, त्याला सुख या धरतीवर झालं नाही. कारण तन मन धनिया कोई न देखा, शब्द देखा तो दुखिया है. प्रत्येकाला दुःख आहे दादा. कोणाला शरीराचं, कोणाला पुत्र संततीचं, कोणाला संपत्तीचं, कोणाला शरीराचं, कोणतं ना कोणतं दुःख आहे. आणि म्हणून बारे मानव जन्म बडा भाग्यानं प्राप्त झालं. आणि यासाठी सुख आहे आपल्याला संताचं दास. सुखी आहे संताचा दास, नाहीतर कोणी दुखी सुखी नाही. आणि म्हणून मानव जन्म मिळालं. आजचा अभंग सेवेशी ठेवला संत तुकोबारायचं. काय म्हणत आहे? अगं कोणी नाही देवा जीवाचा संगाती, कोणी नाही देवा जीवाचा संगाती, आना पाडे मुलगे नाती गा, या प्रपंचाचे बाळे मुलगे नाती हो, या प्रपंचाचे बाळे मुलगे. एकटाच याला एकटाच गेला, एकटाच याला एकटाच गेला, संग नाही नेला गा, हे दोन माया संग नाही नेला हो, हे दोन माया. आपण अभंगाचे विषय ठेवलं. कोणी नाही देवा जीवाचा संगाती, बाळ मुलगे नाती प्रपंचाचे, एकटाच आला एकटाच गेला, संग नाही नेला धना माया, अवघा संसार माझा माझा केला, परीना ओळखीला आत्मा राम, तुका म्हणे काही हरिनाम जपा, होईल तो नपा आयुष्याचा. तर आयुष्य जगवण्यासाठी आपल्याला हरिनामाची साथ घ्यायची आहे. आता 12 काय का नाही, थोडीशी बटन ते डिलीट झाली आहे. ते कोणी नाही देवा जीवाचा संगाती. तर 12 या मायारूपी संसारातून आत्मा बाबाचा गेला. कोणी साथ मध्ये गेला, काय नेलं? एवढा घरदार परिवार, सारा मायाचा बाजार होता. बायको होती, लेकरं होतं, पोरं होतं, बारं होतं, नातू होतं, नत्र होतं, धन होती, संपत्ती. पण काही सोबत नेऊ शकले नाही. एकटेच आले नाही, एकटेच गेले. आता समजा आपला जन्म झाला,
आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिलो. 9 महिने 9 दिवस राहिलो. संत सांगत आहे पुढचा विचार, बापाच्या ब्रह्मांडात 3 महिने 13 दिवस, म्हणजे आमचा जन्म किती झालं? 12 महिने 22 दिवसानं. ज्याने गिनती केला त्याची 12 महिने 22 दिवसानं जन्म झाला, तरी पण हा पक्का काय झाला का नाही? कसा राहिला? नाम्या कच्चा रे कच्चा, नये गुरु का बच्चा, नाम्या कच्चा रे कच्चा, नये गुरु का बच्चा, नाम्या कच्चा रे कच्चा. आहो नये गुरु का बच्चा, नाम्या कच्चा रे कच्चा, नये गुरु का बच्चा, नाम्या कच्चा रे कच्चा. 22 दिवसानं जन्म झाला. 12 महिने 22 दिवस, 13वा दिवस 13वा महिना लागला. आणि म्हणून बरे सगळं 13 महिन्याची माळ संतांना घालून दिलं. 5 कर्म इंद्रिया, 5 ज्ञान इंद्रिया, 11वा मन, 12वी बुद्धी, 13वा चित्त. आणि या 13 दिवसाची आज काय ठेवला? 13वी. कोणी 14 बी करतो, कोणी 15 बी करतो, कोणी 6 महिन्यानं करतो. मन काय कार्य करत आहे, पण माणसाची 13वीच झाली पाहिजे. 13 दिवसाची 13वी. कोणाला जमो का नको जमो, आम्हाला काय करावं लागतं जी? कारण की बारा हिंदू धर्माचे देव वितरून गेले, बर्फासारखे गडे राहिले नाही. आणि सारे धर्माचे देव जागृत झाले. मग हिंदू धर्म गेला का नाही? आम्ही त्याच्यासाठी काय करतो? 14वी करतो. आणि आमच्यासाठी तो करते का? नाही. मग आम्ही किती लहान मनाचे सांगा जी. आम्ही लहान मनाचे त्याच्या मागे धावत असतो, पण आपल्या पुढे आपल्या मागे कोणाला धावू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा आम्ही लहान आहोत. आणि तसं लहानपणानं राहू नका. कारण की बारे आपल्या जागृतीला, आपल्या हिंदू धर्माला जागृत ठेवा. आपला सर्वनाश होणार नाही. आणि या जगामध्ये बारे आपल्या धर्माचं वितरण होणार नाही. यासाठी संत महात्मे सांगून गेले. संत तुकोबाराचा आज अभंग घेतला, संताला पाहिलं कोणी नाही. तुकोबाचं दर्शन झालं कोणाला नाही. होते कसे, नाही कसे, गेले कसे, नाही कसे, तरी पण त्याची वाणी अमर आहे. अमर वाणी काय झाली? अमर. अनेक महाराज लोक अभंगाला घेऊन चालतात. तुकोबारायचं आजचं अभंग आहे. तुकोबारायचं अभंग घेतलं, त्याला पाहिलं नाही, पण त्याच्या वाणीला अमर करून टाकलं. प्रत्येक लोक त्याच्या वाणीला अमर करून हरी कीर्तनाच्या कार्यक्रमाला त्या अभंगाला घेऊन चालतात. संतांचे अभंग कोणी भंग करू शकले नाही. आणि यासाठी बारे आजचा संत तुकोबारायचा पुरावा घेतला, अभंग घेतला का या जगात आपला कोणी नाही. काय म्हणत आहे? अरे गर्व नको करू मानसा, कोण दिवस येईल कसा. 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 गर्व नको करू मानसा. कारण की बारे आज जाऊन उद्या काय होईल
त्याची काही गॅरंटी नाही. या दादाने एवढं मोठं घरदार बांधलं, एवढा मोठा शेतीवाडी घरदार मकान केलं. कोणाला राहावं म्हणून? आम्ही राहावं, सुखानं आमचा संसार व्हावा, थोडा वेळ विसावा घ्यावा. माणसाच्या जीवनाला 3 गोष्टीची अत्यंत गरज आहे. कोणता? तर भात भाजी जेवल्या का चांगल्या ना? जेवल्या का वजन पाटे? त्याला नाही म्हणत, तुम्हाला म्हणतो जेवल्या. मग जेवल्या तर ताकद कुठे गेली? मग हो नाही असं जरी म्हणल्या तर तुमच्या कामाच्यात नाही, गुलाबजामुनही अमर झाली, तुमची भाजी अमर झाली, भातही अमर झाली. कारण खावे त्याचे अन्न करावे त्याचे भजन, ज्याचे अन्न खावे त्याचे भजन करायचं नाही का? आणि आज मुन्ना भाऊच्या तेरवी निमित्त आपण इथं आलो. फुकटाचं नाही खाल्लो, कोणीने खाल्लं ते झोपले. आपल्यावर कर्ज होता समजावं, आम्ही खाल्लो तर त्याचं जागलो. कारण त्याचं कर्ज आमच्यावर राहणार नाही का? यासाठी आम्ही बसलो. एवढेच लोक जेवले का? आज नाही जेवले. किती लोक जेवले बारे? गिनती नाही, खरोखर वारे. आज किती लोक जेवले हे सांगाल का तुम्ही? कोणीतरी? किती? 1000 ते 12. पण मी आलो तेव्हापासून गिनती केलो 2च लोकांची. मी गिनती केलो 2च लोकांची. माझ्या नजरेला 2च लोक जेवले. आता 1000 लोक घर मालक म्हणते आणि मी 2च म्हणतो. काय अजब पाहिजे? माझ्या डोळ्यानं का 2च दिसले असतील का? 2च दिसले. श्री सद्गुरुनाथ तर बारे पुरुष आणि स्त्रीनं 2च जेवण केलं आणि म्हणून 2च दिसले. आणि म्हणून संत माऊली म्हणत आहे, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, आणि आम्ही त्याच्या वंशा तेव्हा